टॉस जिंकलाय तो नेरलपाडा टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय आहे त्यांचा। खुशखबर खुशखबर खुशखबर, स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ धोत्रे आयोजित मंगेश स्मृती चषक 2025 दिनांक 20, 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी स्पर्धा असणार आहे। प्रवेश फी असणार आहे 3000 रुपये, प्रथम पारितोषिक असणारे 30,000, द्वितीय पारितोषिक 15, तृतीय 7.5, चतुर्थ 7.5 अशी येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान स्वर्गीय मंगेश स्मृती चषक धोत्रेकरांची स्पर्धा, सामन्यांचं ठिकाण असणार आहे धोत्रेवाडीचं मैदान। आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर आपली एंट्री टाकायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता। दिनेश कामरी, भरत रसाल आणि आकाश रसाल या तिघांना संपर्क साधू शकता। नितेश या ठिकाणी आपण चेंडू चेक करा। स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली आणि त्यांच्या विरोधात लढतोय तो मात्र श्री सिद्धिविनायक नेरलपाडा। दोनही संघांसाठी खुशखबर अशी आहे की दोनही संघांसाठी कॅश प्राइज असणार आहे। धोत्रेगावचे खरं तर ज्येष्ठ उद्योजक ज्यांच्या वतीने हे कॅश प्राइज असणार आहे, बलिराम शेठ रसाल यांच्या वतीने ते कॅश प्राइज आहे। चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि त्याचबरोबर मेडन ओव्हर या चारही साठी 1111 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे, याची आपण नोंद घ्या। आणि चेंडू आणखीन एक हवाय का नितेश? आणखीन एक चेंडू पाहिजे। ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि बॅटिंग साठी जाणाऱ्या बॅटर साठी सूचना आहे की चेंडू आपण मैदानात जाण्याआधी या ठिकाणी चेक करावा, ही आपणास विनंती आहे। मॅच सुरू होईल आता आणि गणेगाव चिंचवली संघ आणि त्यांच्या विरोधात असेल तो नेरलपाडा। दोन्ही संघांचा 12th मॅन गणेगाव चिंचवलीचा आपण या नेरलपाड्याचा 12th मॅन इथे पोहोचलाय आणि एक चांगली मॅच पहिल्या राऊंडचा भाजपा नमो चषकाचा हा पहिल्या फेरीतला तिसरा सामना आहे। 4 ओव्हरची मॅच आहे, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असा स्पर्धेचा नियम आहे। ऑफिशियल अर्थात ऑफिशियल अंपायर आमचे राज भोईर सर, मेन अंपायर संदीप शिनारे सर थोडी विश्रांती घेत आहेत आणि त्यांच्या जागी स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत किरण रसाळ सर या ठिकाणी या स्पर्धेचे ब्रदर्स 11 धोत्रे जय गावदेव धोत्रे संघाचे मात्र पंचांच्या भूमिकेत किरण रसाळ सर, आपलं सहर्ष स्वागत। जाऊया, टीम तयार आहेत, अंपायर तयार आहेत आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी नेरलपाडा संघाचा अमित पहिला बॉल घेऊन पहिला बॉल ब्लॉक हॉल मध्ये समोर चेंडू किशोर हडप साठी हा पहिला यॉर्कर चेंडूचा मारा करत असताना या वर्षी नेरलपाडा आणि गणेगाव चिंचवली या दोघांमध्ये सामना झालेला नाही या वर्षीच्या सीझन मध्ये, त्यामुळे दोघांना या वर्षीचा कोणता संघाचा परफॉर्मन्स कसा आहे याची कल्पना फार कमी आहे आणि अशा सिच्युएशन मधून दोघांमध्ये ही मॅच होणार आहे। अमितचा सेकंड बॉल फुल टॉस होता, समोर खेळले, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू पोहोचला देखील, अलॉंग द कार्पेट चेंडू राजने बॉल फील्ड केला आणि किशोर हडपच्या बॅट मधून स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 संघासाठी ही पहिली धाव आली। दोन चेंडू आणि एक धाव। नितेश शिखंडे आता स्ट्राइक वरती आला। अमितचा हा चेंडू
खरं तर चांगल्या चेंडूची फेक होती, शरीरापासून दूर, बॅट पासून दूर, चेंडू मात्र डॉट. 3 बॉल आणि 1च धाव. अमित सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू अमित, ज्याने 3 बॉल पॉवर प्ले मधल्या षटकाचे अत्यंत भारी टाकले. समोर येतो नितेश तिखंडे. चौथा बॉल हवेत आहे, सर्कलच्या वरून चेंडू काढला नितेश तिखंडेने. चेंडूचा पाठलाग इथून करतायत 2 खेळाडू आणि अडवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. तोपर्यंत 2 धावा फलकावरती घेतल्या जातील. 4 चेंडू, धावा फलकावरती धावा आहेत त्या 3. खरं तर गणेगाव चिंचवली हा जो संघ आहे जो बॅटिंग करतो आणि फिल्डिंग करतो नेरळपाडा, या 2 संघामध्ये आतापर्यंत 2च मॅचेस झालेत. 1 मॅच जिंकली आहे गणेगाव चिंचवलीने, तर 1 मॅच जिंकली नेरळपाडाने. त्यामुळे आता तिसऱ्यांदा या दोघांमध्ये सामना होतोय. तिसऱ्यांदा कोण कोणावर भारी ठरेल हे आता आपल्याला बघायचं. अमित 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. समोर नितेश तिखंडे, गणेगाव संघाचा हा वंडर बॉय 5वा चेंडू फेस करेल. अमितचा हा चेंडू बॅटला शरीरावरती देखील आदळला. त्या दरम्यान एका धावेचा कॉल, वेगवान चिक्की सिंगल इथून कंप्लीट केली ती मात्र किशोर हडप आणि नितेश तिखंडेने. आणि पहिल्या 5 बॉल मध्ये अमितने धावा दिल्या फक्त 4 धावा दिल्यात. अमित यांचा गोलंदाजीचा जो काही इतक्या वर्षाचा अनुभव आहे तो या स्पर्धेमध्ये त्यांनी पॉवर प्ले मध्ये लावला आणि किशोर हडप सारख्या अनुभवी खेळाडूला त्याने शांत ठेवलं. आता शेवटचा बॉल ओव्हरची समाप्ती करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा दिल्यात अमित ने फक्त 4 आणि स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघाची धावा संख्या 4 ने बिनबाद 4. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, पण अवघ्या 4 धावा आहेत. म्हणजे पॉवर प्ले मध्ये जी धावा संख्या पाहिजे होती ती धावा संख्या आलेली नाहीये. आणि जर येणाऱ्या ओव्हर मध्ये जर अशाच रन रेटने धावा राहिल्या तर मात्र संघाला एक मोठी टोटल उभारण्यापासून सिद्धिविनायक नेरळपाडा संघ थांबवू शकतो. पण दोघांमधील एक मॅच झालाय, म्हणजे एकदा नेरळपाडा एकदा गणेगाव चिंचवली. अर्थात इथून जो संघ जिंकेल तो मात्र विजयाची बढत घेऊन पुढच्या स्पर्धेसाठी कधी मॅच होईल याची वाट बघेल. सगळ्या दोघांनीही एक मॅच जिंकली, म्हणजे इक्वल सिच्युएशन मध्ये. आणि हेमंत चंचे नेरळपाडा संघाचा हा ऑलराऊंडर प्लेयर ऍज अ कॅप्टन, ऍज अ बॉलर म्हणून बॉलिंग साठी आलाय. विकेट किपरच्या भूमिकेत अक्षय म्हात्रे. दोनही नावाजलेले संघ आहेत, मग गणेगाव असो किंवा नेरळपाडा असो. दरवर्षी सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळणारे हे 2 संघ. आणि हेमंत चंचेची बॉलिंग इथून सुरू. पहिलाच बॉल नितेश तिखंडेचा घणाघाती प्रहार, ठोकलाय सीमारेखा पार. नितेश तिखंडेचा वार, ठोकलाय षटकार. समोरच्या दिशेने खोलून मारला तो नितेश तिखंडेने षटकार. हेमंत चंचेवरती पहिल्या चेंडू पासून अग्रेसिव्ह पणा दाखवला तो नितेश तिखंडेने. नितेशने मैदानावरची सिच्युएशन ओळखली. अमितने धावा दिल्यात फक्त पहिल्या ओव्हर मध्ये 4. जर हेमंतलाही आपण तशी सुरुवात करू दिली तर आपल्या संघासाठी ती घातक असेल. आणि नितेश तिखंडेने चान्स घेतली आणि पहिल्याच बॉल वरती चांगल्या चेंडूवरती देखील त्याने षटकार खेचला आणि तो ही स्टेजच्या वरून काढला. 1 बॉल धावा संख्या ती मात्र 10. 1 बॉल 10 धावा संख्या. चेंडूची चेकिंग किशोर हडप करतायत आणि हेमंत चंचे समोर चॅलेंजिंग बॅटिंग आहे ती मात्र नितेश तिखंडेची. दोनही संघांचे ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला हेमंत चंचे तर दुसऱ्या बाजूला नितेश तिखंडे. केपीएल सारख्या स्पर्धेमध्ये देखील या 2 खेळाडूंना दरवर्षी चान्स मिळते, असे हेमंत आणि नितेश. आणि नितेशचा फटका यावेळेस हवेचा वेध. स्वतः गोलंदाज हेमंत चंचे पोहोचला, कॉट अँड बोल्ट आउट झाला तो नितेश तिखंडे. आणि मोठी विकेट ठरेल ती मात्र नेरळपाडा संघासाठी. नितेश तिखंडे बॅक टू द पॅव्हलियन. 5 चेंडू मध्ये 9 धावा करून नितेश तिखंडेच्या पारीचा इथून अंत झाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये 10-10 नंबरचा प्रमोद मैदानाच्या आतमध्ये. गणेगाव संघासाठी प्रमोदला शर्यतीच्या मैदानातून क्रिकेटच्या मैदानावरती आणणं म्हणजे फार कठीण असतं. आज मात्र त्याला आणलंय, ही मोठी गोष्ट आहे. आणि प्रमोद मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. धावा संख्या धावा फलकावरती नितेशचा षटकार आल्यानंतर 10 धावा स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव या संघाच्या.
प्रमोद मैदानावरती उतरलाय. 10 नंबर म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचा तो नंबर आहे. आणि आता प्रमोद मात्र मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर आहे. संघासाठी एक ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका असते. आज थोडा लेट पण थेट मैदानावरती उतरला आणि समोर सामना करायचा तो हेमंत चंचेचा. पॉइंट मध्ये खेळाडू तैनात ठेवलाय. प्रमोद सारखी एक न्यू स्ट्रॅटेजीने हेमंत चंचे बॉलिंग करेल. प्रमोदचा फटका तो देखील हवेत चाललाय. विकेट किपर अक्षय म्हात्रे कॅच कॅरी केली. बॅक टू बॅक झटका स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव टीमला. बॅक टू बॅक झटका आहे आणि 2 विकेट लगातार मिळवल्यात. जर तिसरी विकेट इथून गोलंदाज हेमंत चंचे कमावतोय तर धोत्रे गावचे ज्येष्ठ उद्योजक बलिराम शेठ रसाल यांचे सुपुत्र गोल्डन मॅन नितीन शेठ रसाल यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज हेमंत साठी असेल. आणि नवीन फलंदाज मैदानावरती प्रवेश करतो तो आदित्य. धाव फलकावरती अवघ्या धावा आहेत त्या 10. धाव संख्या थांबली आहे. हेमंत चंचेने 2 झटके दिलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे तो हेमंत चंचे. हेमंत चंचे इज ऑन हॅट्रिक नाव. आणि आता आदित्य चेंडू फेस करेल तो हेमंत चंचेचा. हॅट्रिक साठी हेमंतचा पुढील बॉल असेल. समोर तो फलंदाज आदित्य. हेमंत चंचेचा हा निर्धाव चेंडू. खाली राहिला चेंडू. आदित्य सेफ आहे. विकेट हॅट्रिक झाली नाही पण 4 बॉल मध्ये हेमंत चंचेने मागे 3 चेंडूवरती जो बॉलिंगचा नजराना पेश केला. 2 विकेट आणि त्या मेन विकेट होत्या नितेश शिखंडे आणि प्रमोद या संघाचे मेन बॅटर त्याने आउट केले. आणि आता आदित्य यंग टॅलेंटेड इथून आक्रमण करेल का हेमंत चंचेच्या विरोधात. बॅटला स्पर्श. गोलंदाज हेमंतकडे चेंडू. 5 चेंडू संपले. 5 चेंडू संपले आणि धाव फलकावरती आहेत त्या 10. दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू संपले. रिलॅक्स गेम इथून खेळायचं आहे. आदित्यला टीमच्या खेळाडूंकडून ते गायडन्स आहे की रिलॅक्स मध्ये जर बॅटिंग केली प्रत्येक ओव्हर मध्ये 2-3 फटके जर क्लिअर केले तर चांगला स्कोर आपल्याला उभारता येईल. गोलंदाज तयार. नो बॉल पंचांनी घोषित केला. फटका देखील अलॉंग दी कार्पेट चाललाय. चेंडू निसटलाय. दुसरी साठी प्रयत्न होईल. नो बॉल देखील पंचांनी घोषित केलाय. नो प्लस 2 धावा. नो प्लस 2 धावा. 3 धावा टीमच्या खात्यात. पुढचा बॉल फ्री हिट असेल. ऑफिशियल अंपायर आमचे राज भोईर सरांचा इशारा. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि खेळायचा एक सुपर हिट तो आदित्यला. पण त्यासाठी प्रयत्न असणार आहेत आदित्यचे. आणि शेवटचा बॉल इथून टाकला जाईल. फ्री हिटचा चेंडू होता. आदित्य सेफ असेल. षटक कंप्लीट झालं हेमंत चंचेचा. धाव फलकावरती 2 ओव्हर मध्ये स्कोर आहे तो आतापर्यंत 13. तर या ठिकाणी 2 ओव्हर मध्ये 13 धावा झाल्यात. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये भाजपा नमो चषक 2025 मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तथा कळंबोली संघाचे कर्जत तालुक्याचे दिग्गज खेळाडू दशरथ देशमुख सरांचं आगमन झालंय. तर मी विनंती करतो दशरथ देशमुख सरांना की सर आपण सन्मानाने या मंचावरती यावं. भाजपा नमो चषकामध्ये दशरथ देशमुख सर आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत संतोष घारे सर या दोघांचंही सहर्ष स्वागत. मी दोघांनाही विनंती करेल कर्जत तालुक्यातील हे दिग्गज खेळाडू कळंबोली संघाचे की आपण मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. भाजपा नमो चषकामध्ये पात्र जिल्हा परिषद भाजपा पार्टी आयोजित आणि ब्रदर्स 11 जय गावदेव धोत्रे आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. गोलंदाज तयार. अक्षय म्हात्रेचं षटक सुरू. पहिलाच बॉल किशोर आडपचा फटका. चेंडू मात्र भरधाव वेगाने बाउंड्री लाईनला पार करत असताना स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव टीमचा किशोर आडप जो ओपनिंगच्या भूमिकेत गेलाय पण त्याच्या बॅट मधून आलाय तो. 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती चौकार. टीमची टोटल 4 ने पुढे सरकली. जाऊन पोहोचली ती 17 या अंकावरती. आणि अक्षय म्हात्रेवरती पहिल्याच बॉलवरती एक आपल्या बॅटिंगची झलक दाखवली ती मात्र किशोर आडपने. आणि आता तोच कारनामा पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करणार आहे तो मात्र किशोर आडप. नेक्स्ट बॉल अक्षय म्हात्रेचा.
फटका भारी आहे किशोर आडपचा. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. जयने बॉल अडवलाय. राज होता त्या ठिकाणी, माफी असावी, राज होता आणि एक सिंगल. नेरळपाडा संघाची परफेक्ट फिल्डिंग पोझिशन आहे. ज्या पोझिशनवर आपला गोलंदाजाचा चेंडू जाऊ शकतो त्या पोझिशन वरती नेरळपाडाचा खेळाडू आहे. पण स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली या संघाचा आदित्य जर इथे बेधडक बॅटिंग करतोय, रिलॅक्स गेम जर खेळतोय तर टोटल चांगली उभारता येईल. गोलंदाज तयार. अक्षय म्हात्रेच्या विरोधात फटका आदित्यचा. बॉलच्या खाली स्वतः गोलंदाज अक्षय. विकेट आली ती गणेगाव टीमची. धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 18. षटक क्रमांक तिसऱ्या चेंडूवरती विकेट आली आणि विकेट क्रमांक 3 18 या धावा संख्येवरती. त्यानंतर आता धावा येत नाहीये. षटक पुढे चाललंय. गणेगाव संघाचा चॅम्पियन कर्णधार गुरु थोरवे ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने ट्रॉफी जिंकल्या. जसा भारतीय संघाचा चॅम्पियन कर्णधार रोहित शर्मा 45 नंबरची जर्सी, तसा स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली संघाचा गुरु थोरवे मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन व्ह्यू रचना आखणं हे आपल्या नेतृत्वाची जी काही धमक गुरु थोरवेने आधीच्या स्पर्धामध्ये दाखवली. इथे देखील तो आउट होऊन आदित्य आउट होऊन परततोय आणि त्यानंतर गुरु थोरवेची एंट्री. चला लगेच गुरु आपण पोहोचा तिथे. धावा फलकावरती स्कोर आहे आतापर्यंत 18 आणि आपल्या दमदार बॉलिंगने पुन्हा एकदा विपक्षी टीमला थांबवण्यामध्ये, नियंत्रणात ठेवण्यामध्ये ज्या संघाने मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग केली तो श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघ देखील या ठिकाणी आपला दमदार परफॉर्मन्स देत असताना अक्षय म्हात्रे बॉलिंग मार्क वरती आणि समोर येतो मात्र गुरु थोरवे. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आता एक व्ह्यू रचना घेऊन गेला आणि पुढील चेंडू अक्षयचा. फुल टॉस होता, ऑन साइडला वळवला चेंडू गुरु थोरवेने. अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय. एकच सिंगल वरती समाधान मानावं लागेल. स्कोर 1 ने वाढलाय. धावा संख्या 19. अक्षय म्हात्रेचे तिसऱ्या ओव्हरचे चेंडू संपले 4. शांत खेळ. अमितने जी बॉलिंग केली ना तिथून मात्र गुड स्टार्टिंग मिळाली नेरळपाडाला. आणि आता किशोर आडप ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये आग ओकणार का बॅटिंगने अक्षय म्हात्रेच्या विरोधात. 5वा चेंडू किशोर आडपचा हुशारीने खेळलेला. फ्लाइंग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार. थर्ड मॅन कडे पाठवला किशोर आडपने चौकार. बेधडक बॅटिंग किशोर आडपची. ठोकला या इनिंगचा चौकार दुसरा आणि टोटल धावा आहेत आतापर्यंत. धावा फलकावरती 23. शेवटचा बॉल अक्षय म्हात्रेचा ओव्हर नंबर 3चा. समोर किशोर आडप मैदानाच्या आतमध्ये हुशारी वापरतोय आणि चौकारांची खेळी साकारतोय. आणि नेक्स्ट बॉल, अंतिम बॉल ओव्हर नंबर 3चा. लास्ट टू किशोर आडप. शेवटचा बॉल होता. समोर अमित धावला आणि तोपर्यंत एक रन कंप्लीट झाली. तिसरी ओव्हर देखील समाप्त झाली. 24 धावा 8च्या सरासरीने बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली या संघाच्या 8च्या रन रेटने 24 धावा केल्यात. आता फायनल ओव्हर असणार आहे आणि या फायनल ओव्हर मध्ये किती धावा येतील. सुरुवात थोडी अडखळ झाली. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या फक्त अमितच्या बॉलिंग वरती 4. त्यानंतर आला हेमंत चंचे. त्याने पहिल्याच बॉल वरती षटकार खाल्ला. पण दुसऱ्या बॉल वरती नितेश तिखंडेची विकेट घेत, प्रमोदची विकेट घेत तिसऱ्या बॉल वरती धावा खर्च केला फक्त 8-9 केल्या. आणि त्यानंतर मात्र अक्षय म्हात्रे आला आणि त्याने देखील 2 ओव्हर मध्ये 13 नंतर स्कोर फक्त 24 आहे. म्हणजे 11 धावा खर्च केला त्या अक्षय म्हात्रेने. आणि बॅटिंग मधून किशोर आडप जो सध्या बॅटिंग करतोय त्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि 3 सिंगल. 11 धावावरती किशोर आडप नॉट आउट आहे. आणि गुरु थोरवे पहिल्याच बॉलवरती एक सिंगल काढून तो देखील नॉन स्ट्रायकरला नॉट आउट आहे. आणि आता लास्ट ओव्हर नेरळपाडा टीम कडून बंटीच्या हातामध्ये हा चेंडू आहे. आणि 24 या धावसंख्येला किती धावसंख्येमध्ये परावर्तित करेल बॅटिंग करणारा स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवली हा संघ. बंटी इज ऑन बॉलिंग मार्क. समोर येतो मात्र किशोर आडप. लास्ट ओव्हरला इथून प्रारंभ. पहिलाच बॉल किशोर आडपचा फटका आलाय. ऑन साइडला एकच सिंगल. 24 + 1 25 धावा झाल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव चिंचवलीचा. 25 धावा. इथून मात्र 1-2 फटके जर आले तर धावसंख्येला आकार देता येईल आणि त्यासाठी एफर्ट्स मात्र लावले जातील. आणि इथून मात्र व्हाईट बॉलची फेक झाली ती मात्र बंटी कडून. ऑफिशियल राज भोईर सरांचा इशारा. एक्स्ट्राची धाव. व्हाईट बॉल. गुरु थोरवे आक्रमक बॅटर आहे. गुरुसाठी मात्र थोडा बाहेर ठेवला चेंडू
आणि इथे देखील डॉट बॉल आला. यानंतर सामना होईल तो मात्र जय हनुमान कळंबोली वर्सेस काळ भैरव मालेगाव. या दोन संघामध्ये मॅच होईल. काल भैरव मालेगाव वर्सेस जय हनुमान कळंबोली. या दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. गुरुसाठी आणखीन एक चेंडू बंटीचा. गुरु प्रयत्न करतोय पण बंटीचे चेंडू भारी आहेत, शरीरापासून दूर आहेत आणि बॅटच्या रडार मध्ये देखील नाही आहेत. आणि 3 बॉल संपले. धावा टोटल आतापर्यंत 26. लास्ट ओव्हर आहे. इथून 26 धावा संख्येला फिनिश करायचे तर गुरु थोरवेचे एक फिनिशिंग टच देणारे ते फटके पाहिजेत. गुरुच्या बॅट मधून ऑन साइडला खेळाडू धावतात. रोहित त्या ठिकाणी आहे. एकच सिंगलने स्कोअर मात्र फक्त 27 पर्यंत पोहोचलाय. 2 बॉल अजूनही शेष आहेत बंटीच्या बॉलिंगचे आणि एकदम शांत खेळ. किशोर आडप ओपनिंगच्या भूमिकेत पोहोचलाय पण तो पहिला षटकार जो संघाला हवा आहे तो किशोर आडपचा येईल का. आणि किशोर आडपच्या बॅट मधून लॉंग ऑफला टार्गेट करत पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. आणि 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग केली गुरु आणि किशोरने. 2 धावांनी स्कोर आहे आतापर्यंत स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव टीमचा 29 अंकावरती. आणि बंटीचा या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. किशोर आडपचा लास्ट बॉल वरती फटका आणि तिथे पकडली कॅच. मिळतोय झटका. इनिंग कंप्लीट. टीमची टोटल 4 ओव्हर मध्ये 29 आणि टार्गेट सेट झालंय सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी 30 धावांचं टार्गेट असेल येणाऱ्या पुढच्या 4 ओव्हर मध्ये. आणि यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. काळ भैरव मालेगाव संघाचे संघनायक आपण आला असाल तर लवकर या नाणेफेकीसाठी. जय हनुमान कळंबोली संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. सो प्लीज काळ भैरव मालेगाव आपण जर आला असाल तर लवकर आपण नाणेफेकीसाठी या. तर या दरम्यान कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल की कॅमेरा आपण थोडा टर्न करा. या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत ज्यांचा संघ पुढील मॅच खेळणार आहे आणि ज्या खेळाडूने कित्येक वर्ष आपल्या कर्जत तालुक्याचं नाव करत आपल्या संघासाठी दमदार खेळ खेळताना आजही त्यांची खेळी संघासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. ते जय हनुमान कळंबोली संघाचे दशरथ देशमुख सर यांचा सत्कार या ठिकाणी कर्जत भाजपा नमो चषक मध्ये आपण दशरथ देशमुख सरांचा सत्कार या ठिकाणी करू. मी गणेश रसाळ सरांना विनंती करेल की आपण दशरथ देशमुख सरांचा सत्कार करावा. दशरथ सर आपण या. आणि काल भैरव मालेगाव संघाचे कर्णधार आपण देखील या. सरांचा सत्कार झाल्यानंतर लगे आपण टॉस देखील करू. स्क्रीन वरती तुम्ही बघू शकाल दशरथ देशमुख सरांचा सत्कार आपण गणेश रसाल दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. एक दिग्गज खेळाडूचा हा सन्मान आहे आणि तो सन्मान स्वीकारण्यासाठी दशरथ देशमुख सर या ठिकाणी येतात. सरांचं मनपूर्वक स्वागत. भाजपा नमो चषक कर्जत तालुका 2025 आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण शाल पुष्पगुच्छ देऊन आपण सरांचा सन्मान करू. आणि त्यानंतर पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक आपण काल भैरव मालेगाव आणि जय हनुमान कळंबोली या दरम्यान लगेच करणार आहोत. सहर्ष स्वागत. स्क्रीन वरती बघू शकाल दशरथ देशमुख सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मानाचं सन्मान चिन्ह देऊन देखील सरांचा हा सन्मान. तर लगेच गणेश दादा आपण त्या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस करू. दोन्ही कर्णधार आहेत. काल भैरव मालेगावचे कर्णधार कुमार या ठिकाणी आलेत आणि दशरथ सर देखील आहेत. लगेच आपण नाणेफेक करूया पुढील मॅचचा. आणि 30 धावांचा टार्गेट सेट झालंय. नेरळपाडा संघ बॅटर आपण रेडी करा. फलंदाज इथे चेंडू चेक करा. हेमंत इथे चेंडू चेक करा आणि त्यानंतर आपण एंट्री करा. तर टॉस गणेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते करावा. एक फिल्डर चेंज केलाय. नेरळपाडा संघाची नोंद घ्या. आयोजकांनी नोंद घेतलेली आपणही त्याची नोंद घ्या. तर टॉस आपण करतोय जय हनुमान कळंबोली वर्सेस काल भैरव मालेगाव. कॉल आहे मालेगावचा आणि टॉस जिंकला या ठिकाणी तो मात्र कळंबोली संघाने. आणि डिसिजन या ठिकाणी सरांचा येईल बॉलिंग करण्याचा. कळंबोली संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग असेल ती काल भैरव मालेगावची. आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता टार्गेट सेट झालंय ते मात्र 30 धावा संख्येची गरज आहे.
अक्षय म्हात्रे आणि हेमंत चंचे 30 धावांचं लक्ष असणार आणि कंपल्सरी चेसिंग असणार आहे, याची दोन्ही टीमने नोंद घ्या. या स्पर्धेसाठी ऑफिशियल अंपायर म्हणून राज भोईर सर, संदीप शिनारे सर आणि त्याचबरोबर मिलिंद कोळंबे या 3 अंपायर्सने चांगली कामगिरी केली. आज राज भोईर सर आणि संदीप शिनारे सर ॲज अ अंपायर म्हणून चांगली कामगिरी करतात आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 30 धावसंख्येचं टार्गेट. प्रमोद तिखंडे पहिल्या पॉवर प्लेचा गणेगावचा हा बॉलर आणि समोर येतो अक्षय म्हात्रे. 30 धावसंख्येचं लक्ष घेऊन अक्षय आणि हेमंतची सुरुवात होईल आणि समोर येतो 10-10 नंबरने प्रमोद तिखंडे, पॉवर प्लेचा लेफ्ट हँड बॉलर. पहिला चेंडू प्रमोद तिखंडेचा, चांगला बॉल प्रमोदने टाकला आणि सुरुवात झाली आहे ती मात्र प्रमोद तिखंडेची डॉट बॉलने. संघासाठी लो स्कोअर मॅच मध्ये सुरुवात महत्वाची आहे आणि त्या चांगल्या सुरुवातीने प्रमोद तिखंडे आपला पहिला डॉट बॉल टाकत असताना अक्षय म्हात्रे इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. लो स्कोअर मॅच देखील रफटफ होऊ शकते या मैदानावर. दुसरा चेंडू सिंगल साठी प्रयत्न, चेंडू अडवण्यामध्ये थोडं लेट झाले खेळाडू, त्या दरम्यान एक सिंगल. दोन चेंडू आणि 1 धाव इथे झालेली आहे आणि या दरम्यान या क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी ज्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे असे सर्व आमचे आयोजन कमिटीचे सदस्य चांगली कामगिरी करतात. आणि या दरम्यान वा सुंदर कॅच, पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या आत कव्हर पॉइंटला नितेश तिखंडेने झेल पकडला आणि एक मोठी विकेट कर्णधार हेमंत चंचेला इथे आउट करत असताना स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गाव संघाने मात्र हेमंत चंचेसाठी जे प्लॅनिंग आखलं होतं त्या प्लॅनिंग वरती खरा उतरला तो फिल्डर नितेश तिखंडे आणि प्रमोद तिखंडेच्या खात्यात विकेट देऊन पहिल्या 3 बॉल मध्ये पहिली विकेट आली ती 1 धावसंख्येवरती. नवीन बॅटर ऋषी मैदानावरती चाललाय. सावध रीतीने खेळणं अत्यंत गरजेचं होतं. हेमंतने कव्हर पॉइंट मधून चौकार काढण्याचा प्रयत्न केला होता पण नितेश तिखंडेने काय कॅच पकडली. समोर होता चेंडू, मिस्टेक केली नाही आणि मोठी विकेट त्याने खात्यात आणली ती हेमंत चंचेच्या रूपाने. 3 बॉल 1 रन 1 विकेट. प्रमोद तिखंडे आपल्या संघासाठी जी अपेक्षित सुरुवात आहे, एक्सपेक्टेड स्टार्टिंग करून दिली आहे ती मात्र प्रमोद तिखंडेने. आणि समोर येतो ऋषी, या वर्षीचा प्रॅक्टिस मध्ये सर्वात टच मध्ये असणारा प्लेयर म्हणजे ऋषी आणि त्याला मात्र 1 डाऊनच्या भूमिकेत आणले नेरळपाडा टीमने. आणि या दरम्यान आणखीन एक विकेट, बॅटची काढा आणि लागोपाठची दुसरी विकेट. हेमंत नंतर ऋषी शिनारे देखील आउट. मैदानाच्या आत स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव टीमने देखील लो स्कोअर मॅच कशी रफटफ बनवता येईल त्याची सुरुवात केली आणि सामना थोडा अवघड जाईल का नेरळपाडासाठी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आता निर्माण झालं. आणि निलेश शिनारे नवीन फलंदाज, आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज निलेश शिनारे मैदानाच्या आत एंटर होतोय. एका मागोमाग एक झटके द्यायला प्रमोद तिखंडेने सुरुवात केली. आधी हेमंत, त्यानंतर ऋषी, आता निलेश उतरतोय आणि असे विकेट जात राहिले तर मात्र फायदा होईल. आणि इथे जर नितेश तिखंडेने कॅच पकडली त्यानंतर मात्र आणखीन एक कॅच आली आणि आता विकेट घेतो तर प्रमोद तिखंडेची विकेट हॅट्रिक होईल. आणि विकेट हॅट्रिक प्रमोद तिखंडे इथून कमावेल का आपल्या संघासाठी. निलेश शिनारे समोर आलाय पण त्यानंतर प्रमोद तिखंडे हॅट्रिक साठी प्रयत्न करेल
4 बॉल 1 रन 2 विकेट लागोपाठ. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रमोद तिखंडे. निलेशचा फटका इथून ऑफ साइडला. संदीप पाटील होते त्या ठिकाणी. एकच रन. एक सिंगल 2 रन झाल्यात. 30 चा टार्गेट होता. आता 28 करायच्या देणाऱ्या 19 बॉल मध्ये 28 ची गरज. 19 चेंडू आहेत आणि 28 धावांची गरज. नेरळपाडा संघाला पहिल्याच ओव्हर मध्ये प्रमोद तिखंडेने शांत ठेवलंय आणि शांतता भंग करण्यासाठी अक्षय म्हात्रे शेवटच्या बॉल होती. रिस्क घेतील का? आणि फटका अक्षय म्हात्रेचा पॉवर प्लेला. इथून मात्र आदित्यने बॉल अडवला. दुसरी साठी प्रयत्न आणि विकेट 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 आली. 93 स्वरूपात नेरळपाडा टीमची तिसरी विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात अवघ्या 3. विकेट आउट झाल्यात नेरळपाडाच्या 3. 18 बॉल आणि गरज येते आता 27 धावा संख्येची या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्या 3. 18 बॉल मध्ये धावा पाहिजे 27. नेरळपाडा संघाच्या अडचणी वाढवल्या त्या स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव टीमने. असं वाटलं नव्हतं की 30 धावा संख्येच्या टार्गेटला 3 धावांनी सुरुवात होईल आणि 3 विकेटने सुरुवात होईल. कदाचित हा सामना आता अक्षय म्हात्रे आणि सचिन या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. कारण इथून जर या ओव्हर मध्ये देखील विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 तर मात्र सामन्यामध्ये थोडी प्रेशराइज स्थिती नेरळपाडाकडे असेल. 18 बॉल 27. 9 धावा संख्येचा फक्त रिक्वायर्ड रन रेट आहे. ओव्हर मध्ये 9 धावा इतक्या जरी मनामध्ये ठेवून नेरळपाडाने बॅटिंग केली तरी चेसिंग होऊ शकेल. आणि समोर मात्र प्रमोद तिखंडे प्रमाणे बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहे. तो मात्र गोलंदाजी मार्क वरती सेकंड नंबर साठी आलाय. तो मात्र धनराज. पहिला बॉल फुल टॉस. सचिनचा फटका आणि चेंडू सीमा पार. सचिनचा हा चौकार. आणि या बेधडक चौकाराने या क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय ब्रदर स्लाइडिंग अँड वेल्डिंग वर्क्स चे प्रोप्रायटर मिलिंद रसाळ दादा यांचं आगमन भाजपा नमो चषकामध्ये होत आहे. आणि मिलिंद रसाळ दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत भाजपा नमो चषकामध्ये. मिलिंद दादांची मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आणि मिलिंद रसाळ दादा आपण स्टेज वरती बसून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यावा. थोडी दमछाक होत होती पण आता सचिनचा चौकार आलाय. पुन्हा एकदा वन्स अगेन. आणि इथून मात्र चेंडूला ढकललंय ते मात्र खेळाडूने. 2 धावा कंप्लीट झाल्या. असं वाटलं की पुन्हा चौकार जाईल. कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावांनी टोटल धावा संख्या पोहोचली ती मात्र 9 धावा फलकावरती आहेत. आणि गोलंदाजाला इथून एक ताकद देण्याचं काम खेळाडूंना करावं लागणार आहे फिल्डिंगच्या माध्यमातून. समोर मात्र सचिन एकामागोमाग एक शॉट खेळण्यासाठी वारंवार एफर्ट्स लावतोय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. विकेटच्याही बाहेर टाकलाय चेंडू धनराजने. आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. सोबत 1 रन मिळाली नो बॉलची. धावा आहेत नेरळपाड्याच्या टोटल 10. अजूनही 20 धावांची गरज आहे ती नेरळपाडा या संघाला. श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघ 20 धावा संख्येच्या अंतरावरती. आणि फ्री हिटचा बॉल फलंदाज सचिन साठी फ्री हिट असणार आहे. आणि गोलंदाज या ठिकाणी थोडा थांबा घेतोय. फ्री हिटचा बॉल आहे कारण इथे फलंदाज सचिनला एक चान्स आहे मोठा फटका खेळण्याची. आणि हा चेंडू जर गोलंदाजचा भारी पडला तर तो मोठा फटका त्याला इथून सेव्ह करता येईल आपल्या संघासाठी.
फटका सचिनचा, समोर आलाय चेंडू, नितेश शिखंडे चेंडूला काय इथून गॅदर करेल आणि फेक करेल तोपर्यंत एक सिंगल. 30चा टार्गेट असताना नेरळपाडा संघ पोहोचलाय तो मात्र 11 या धावा संख्येपर्यंत. 11 रन्स ऑन बोर्ड आणि 19 धावा संख्येची गरज आहे. अक्षय म्हात्रे एका बाजूला, एक स्टेबल इनिंग संघाला जी पाहिजे, एक बॅलन्स इनिंग पाहिजे, त्यासाठी अक्षय म्हात्रे आपली विकेट टिकून खेळतोय. फुलटॉस होता या ठिकाणी, फुलटॉस होता या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट झाले. पंचांनी रेफर केलंय अबोव दी बेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग केलं जाईल. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल, थोडं थांबा. अबोव दी वेस्ट चेंडू आहे की नाही याचं चेकिंग केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे, आमच्या ऑफिशियल या ठिकाणी चेक करतील आणि योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. एक रन तर इथून फलंदाजांनी घेतलेली आहे. नो बॉल आहे की नाही हा डिसिजन मात्र पेंडिंग आहे. आणि डिसिजन ऑफिशियल या ठिकाणी येतोय, हा नो बॉल असेल. आणखी नो बॉल आणि सिंगल 2 धावा मिळतील टीमला. आणि पुढचा बॉल फ्री हिट. काय चान्स आली आहे सचिन साठी. 13 धावा झाल्यात, अजून एकदा फ्री हिट आली सचिन साठी. आधी पिचच्या बाहेर होता चेंडू नो बॉलचा, आता अबोव दी वेस्ट आहे आणि परत एकदा फ्री हिटची चान्स आलेली आहे ती सचिन साठी. धावा फलकावरती 13 धावा आहे, 17ची गरज आहे मॅच मध्ये. आणि फ्री हिट वरती पुन्हा सचिन आपल्या संघासाठी एक चान्स बनलेली आहे, त्याचा फायदा घेईल का गोलंदाजावरती. फुलटॉस होता नितेश शिखंडेच्या आता चेंडू आहे. लॉंग ऑन मध्ये एकच सिंगल. 13 मध्ये एक आली, 14 झाल्यात, 16 पाहिजेत आणि गेम इथून आता बनलाय तो 14 चेंडू 16 धावांची गरज आहे. 14 चेंडू 16 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. पंचांनी त्या ठिकाणी दिलाय तो व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय, अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. व्हाईट बॉल इथून पंचांनी घोषित केलाय आणि एक एक्स्ट्राची धाव नेरळपाडा टीमला. टीमच्या टोटल मध्ये 1 रन आलोय. पंचांनी जर रेफर केलं तरच त्यांना बाकी गोष्टींसाठी रिव्ह्यू घेतील, अदरवाईज टीमला फक्त अबोव दी वेस्ट साठी चान्स असेल. किरण रसाल सर ऍज अ ऑफिशियल मंचांच्या भूमिकेत काम पाहत आहेत आणि 1 रनने धाव फलकावरती धावा झाल्या त्या मात्र 15. 50% स्कोअर मात्र इथून कव्हर झाला. अजून 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 14 बॉल मध्ये. बॅटला स्पर्श झाला चेंडू समोर आहे. 1 रन साठी प्रयत्न झाला, ओव्हरथ्रो झाला. दुसरी साठी देखील निघतील का अक्षय, पण एकच मिळेल. 15 मध्ये 1 आली, 16 धावा झाल्या. धावा फलकावरती अजून 14 धावांची गरज आहे आणि मॅच मध्ये बॉल बालके असणार आहेत ते मात्र 13 बॉल आणि गरज आहे मॅच मध्ये 14 धावा संख्येची. एक रन आणि एक बॉल दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा झालाय. सचिन 3 विकेट आउट झाल्यानंतर नेरळपाडा संघ मिडल ऑर्डर मध्ये सध्या बॅटिंग सुरू आहे. फुल टॉस आणि फुल टॉस वरती ठोकलाय सचिनने षटकार. या षटकाराने स्कोर पोहोचला तो मात्र 22 या धावा संख्येवरती आणि आता 12 चेंडू मध्ये अवघ्या 8 धावांची गरज आहे ती नेरळपाडा या संघाला. सामना बनवला होता प्रमोद तिखंडेच्या ओव्हरने. प्रमोद तिखंडेने 3 धावा देऊन 3 विकेट घेतल्या होत्या, 1 रनआउटची होती, पण या ओव्हर मध्ये टोटल धावा आल्या त्या मात्र 19. बनलेला सामना बिघडला आणि 19 धावांचं षटक टाकलं ते मात्र धनराजने. आणि आता 12 बॉल मध्ये अवघ्या 8 धावा इथून वाचवायच्या आहेत त्या स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 गणेगाव या टीमला. 12 बॉल मध्ये 8. सचिन मैदानाच्या आतमध्ये नेरळपाडा संघासाठी तारणहार ठरला, जिथे हेमंत चंचे, ऋषी, निलेश शिनारे असे टॉप ऑर्डर बॅटर आउट झाले. अक्षय म्हात्रेच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये नेरळपाड्याचा सचिन संघासाठी तारणहार ठरला आणि आता 12 चेंडू मध्ये अवघ्या 8 धावांची गरज आहे. मनोज जाधव दादा देखील गणेगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत
आणि खरं तर प्लॅनिंग भारी होतं गणेगाव संघाचं. नितेश तिखंडेने बरोबर प्लॅनिंग केलं होतं, पण तो षटकार आला. धनराजचे चेंडू थोडे चुकीचे पडले. 2 नो बॉल 1 षटकार, सामना पूर्णपणे बिघडवला तो धनराजच्या ओव्हरने. पण अजूनही मॅचला इथून कमबॅक करायचा असेल तर 12 बॉल मध्ये 8 धावा आणि अभिकडे आता चेंडू दिलाय. अभि नाही तो कभी नाही, 12 बॉल मध्ये 8 धावा वाचवायच्या. पहिला बॉल हलक्या हाताने अक्षयने फक्त चेंडूला स्टिअर केलं. समोर एकच रन मिळेल आणि 11 बॉल मध्ये 7 धावा. एकेका धावेची आता खरं तर ही मॅच बनली आहे, कारण अक्षय आणि सचिनला माहिती आहे का जर इथे मोठे फटके खेळण्याचा एफर्ट्स आपण लावला तर कदाचित एखादी विकेट गेली तर आपल्या संघाला पुन्हा अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि अडचणीतून बाहेर काढणारा सचिन आणि त्या सचिनच्या विकेट साठी बनवलेला प्लॅनिंग. 11 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. सचिन मॅच फिनिश करेल का याच ओव्हर मध्ये नेरळपाडा संघाला त्याची प्रतीक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला गणेगाव संघ या मॅचला थोडा का होईना पण रोमांचक बनवत शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न जरूर करेल. 11 बॉल पाहिजे 7. शरीरावरती हलकीशी अपील, कुठलाही धोका नाही, पण चेंडू मात्र डॉट आहे. आता 10 चेंडू आणि 7 धावा संख्येची गरज आहे. योग्य टप्प्यावरती बॉलिंग सध्या सुरू आहे, जिथे मात्र फलंदाजांना मोठी चान्स ते देणार नाहीत आणि एकेका धावेसाठी देखील संघर्ष करायला लावणारी अशी बॉलिंग सध्या अभि करतोय. कारण 10 बॉल आहेत आणि कंपल्सरी 7चं टार्गेट त्यांना इथून चेस करायचंय. भाजपा नमो चषकाची ही लो स्कोर मॅच आणि सचिनच्या बॅट मधून व्हॉट अ शॉट, फंटास्टिक सुपर सिक्सर आला आणि सामना इथून मात्र लेवल. अवघ्या 1 धावेची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे कंपल्सरी 1 धाव इथून करावी लागणार आहे नेरळपाडा संघाला. बॉलिंग भारी झाली होती नेरळपाड्याची, पण बॅटिंग मध्ये सामना फसला होता. आणि 18-20 धावांची इनिंग सध्या खेळतोय तो सचिन. आणि सचिनला आता कंपल्सरी 1 धावेची गरज आहे. सचिनच्या बॅट मधून विजयी चौकार आला आणि जिंकलाय तो मात्र श्री सिद्धिविनायक नेरळपाडा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय, ज्याने खरंच चांगली बॅटिंग केली. 24 धावांची इनिंग तो खेळला, तो सचिन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर सचिनला आपण इन्व्हाइट करू. नेरळपाडा संघ या ठिकाणी अभिनंदन आपलं आणि कौतुक करूया आपण गणेगाव संघाचं. आणि सचिनला आपण या सामन्याची प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी घोषित करतोय. सचिन